आणि यानंतरची बातमी आहे राज ठाकरेंसंदर्भातली। राज ठाकरेंनी भंडाऱ्यातल्या साकोलीमधील मुलींच्या शासकीय वसतिगृहाला भेट दिली। यावेळी त्यांनी वसतिगृहातील मुलींसोबत संवादही साधला। दरम्यान वसतिगृहातील मुलींशी संवाद साधत असताना त्यांनी विविध गोष्टींचा आढावा देखील घेतला। तुम्हाला काहीतरी आणखी म्हणजे सुट्टी कधी असते, घरी कधी जातात? सर हे जसं सण वगैरे असले यांच्या कॉलेजला जेव्हा सुट्ट्या असतात तेव्हाच जातात, तर तसं नाही जात मग। सर जेवणा म्हणजे शासकीय मेस आहे, गव्हर्नमेंटचे कर्मचारी आहेत तिथे। आम्हाला म्हणजे शासकीय गोडाऊनमधूनच माल येतो सगळं, त्याच्यामुळे सर बिल्डिंगची क्षमता 100 असेल, पण मान्य क्षमता आमची 75 असल्यामुळे आम्ही 75च मुलींना ठेवतो। 25चा प्रस्ताव टाकलेला आहे सर मुलींसाठी, म्हणजे सिक्युरिटी गार्ड सर सगळे लेडीजच आहेत। दरम्यान वसतिगृहातल्या मुलींशी संवाद साधलाय रजत वशिष्ठ यांनी। बदलापूरमध्ये शाळकरी मुलींसोबत लैंगिक शोषणाची घटना घडली आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालेलं आहे। राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर साकोलीमध्ये होते आणि साकोलीमध्ये त्यांनी मागासवर्गीय विद्यार्थिनीचा जो वसतिगृह आहे त्या ठिकाणी येऊन पाहणी केलेली आहे। राज ठाकरे अचानक पोहोचले? हो सर, अचानकच पोहोचले, मला कल्पनाही नव्हती याबद्दल काहीच। काय विचारणा त्यांनी या ठिकाणी येऊन केली आहे? म्हणजे त्यांचा मेन फोकस म्हणजे सुरक्षिततेबाबत होता मुलींच्या, आणि हे म्हणजे स्पेशली मुलींचं वसतिगृह आहे म्हणून त्यांनी मुलींची म्हणजे सुरक्षिततेबाबत चौकशी केली। मेन मुद्दा तो होता त्यांचा। काय विचारणा केली राज ठाकरेंनी? छान, म्हणजे इथलं जेवण कसं आहे, इथे राहणीमान कसं आहे, जे सिक्युरिटी गार्ड आहेत ते कसे आहेत, छान आहेत। सगळ्या जागी CCTV कॅमेरे लावले आहेत, आणि जर आम्हाला कोणतीही तब्येत जर खराब झाली तर मॅडम वगैरे सगळे आम्हाला कॉपरेट करतात। ते सांगितलं सिक्युरिटी गार्ड वगैरे आहे भाऊन, आणि CCTV कॅमेरे वगैरे आहेत, आणि जेवण वगैरे छान मिळते भाऊन सांगितलं। तर शासकीय मागासवर्गीय जे मुलींचं वसतिगृह आहे त्या ठिकाणी येऊन राज ठाकरे यांनी फक्त चौकशीच केली नाही, तर काही समस्या असेल तर मनसेच्या कार्यकर्त्यांना त्वरित संपर्क साधावा अशा पद्धतीचा एक सूचना सुद्धा त्यांनी या ठिकाणी मुलींना केलेली आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, साकोली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।